एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी संदर्भातली। एकनाथ शिंदे शिवतीर्थावर अगदी थोड्याच वेळात पोहोचतायत। राज ठाकरे यांच्या भेटी करता मुक्तगिरी बंगल्यातून आता शिवतीर्थाच्या दिशेने रवाना होऊन स्नेहभोजन सुद्धा केलं जाणार आहे अशी देखील बातमी समोर येते। अर्थात राज ठाकरेंची शिंदेंसोबत ही डिनर डिप्लोमसी आहे का, ही देखील चर्चा आता या भेटी नंतर सुरू झालेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, काय अधिक माहिती या सगळ्या महत्त्वाच्या भेटी संदर्भात? या भेटी मागचं नेमकं राज काय आहे? कारण तर डिनर डिप्लोमसीचं आहे, पण महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने नव्या युतीची ही नांदी म्हणावी का? नक्कीच लागवी दोन महत्त्वाचे महाराष्ट्रातले हे दोन महत्त्वाचे नेते आहेत जे आता थोड्या वेळातच भेटणार आहे। आता एकनाथ शिंदे यांचे शासकीय जे निवासस्थानी मुक्तागिरी इथेच मी होतो आणि येथून आता काही क्षणापूर्वीच जे ते एकनाथ शिंदे आहेत राज ठाकरे यांची भेट घ्यायला निघालेत। अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आणि ही भेट मानली जाते, खास करून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। कारण हे दोन्ही पक्ष जे आहेत, एक शिवसेना असेल किंवा मग मनसे असेल, हे दोन्ही पक्ष जे आहेत मुंबईमध्ये खास करून जे आहेत मजबूत असे मानले जातात आणि या दोन नेत्यांची भेट होते। नेमक्या डिनर डिप्लोमसीच्या भेटीत नेमकं काय ठरतंय, महाराष्ट्राचं राजकारण पुढचं कसं असणार आहे, या सगळ्या संदर्भात ही महत्त्वाची भेट म्हणून बघितलं जाते। एकूणच काय तर गेल्या काही दिवसापासून सातत्याने, म्हणजे जेव्हापासून जर आपण पाहिलं तर शिवसेना ज्यावेळेस ही शिवसेनेचा पक्ष किंवा या शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे भेटलं तेव्हापासूनच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध जे आहेत ते अत्यंत चांगले असे संबंध असलेले पाहायला मिळालेत। यासोबतच जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे वेळोवेळी राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले आहेत आणि यासोबतच एकनाथ शिंदे यांची स्तुती वेळोवेळी राज ठाकरे यांनी देखील केली। त्यामुळे ही नवीन युतीची नांदी पडते का आजच्या बैठकीतून, आजच्या भेटीतून, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। थोड्या वेळातच ही भेट जी आहे ती राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज घरावरती सुरू होईल आणि या दोन नेत्यांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या नेमकी काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं जे आहे ते लक्ष असणार आहे। पण या भेटीमागे अगदी उमेश, या भेटी ही जी भेट होतीये या भेटीमागची क्रोनॉलॉजी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे। 2च दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते। अमित शहा महाराष्ट्रातून दौरा आटपत असतानाच एकनाथ शिंदे आणि अमित शहांमध्ये चर्चा होणं, त्यानंतर काही तासातच एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात अबोला असल्यासंदर्भात बातम्या समोर येणं, नाराजी भाषणावरून समोर येणं, नाराजी नाट्य घडणं, महायुतीत सारं काही आलबेल आहे का याविषयी चर्चा होत असताना तिथं एकनाथ शिंदे यांनी आज शिवतीर्थ गाठणं, ही सगळी क्रोनॉलॉजी समजून घेणं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मानली जाते। उमेश, नक्कीच लागवी ही संपूर्ण क्रोनॉलॉजी जसं तू म्हणालीस की अमित शहा ज्यावेळेस मुंबईत आले त्यानंतर सगळे जे नाराजी नाट्य आणि त्यानंतर मंत्र्यांना निधी कमी मिळणं याबाबतची नाराजी अमित शहा यांच्यासमोर उघड करणं आणि यासोबतच या पुढे जाऊन जर मी सांगेल राज ठाकरे यांनी जो आपला गुढीपाडव्याचा मेळावा तो घेतला होता, त्यामध्ये त्यांनी मराठीचा मुद्दा एकदा पुन्हा उपस्थित केला होता आणि मराठीच्या मुद्द्यावर आता मनसे जी आहे ती मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते। आणि त्याच म्हणजे जो मुद्दा याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लावून धरलेला, मात्र त्यांना कुठेतरी मागे टाकून पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा जो आहे तो आपल्याकडे खेचून आणण्याचं काम जे आहे ते राज ठाकरे यांनी केलं। आणि त्यानंतर आता होणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र आले तर मुंबईमध्ये खूप मोठी ताकद उभी राहू शकते। मराठी माणूस खूप मोठ्या प्रमाणाच्या दोन्ही नेत्यांच्या मागे उभं राहू शकतो आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कुठेतरी शह देण्यासाठी ह्या प्रकारचं जर भेट महायुतीमध्ये आता राज ठाकरे यांना सामील करून घेतले जाते किंवा मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे यांची वेगळी युती होते का महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी, याबाबतची सगळी क्रोनॉलॉजी समजून घ्यावी आपल्याला लागणार आहे आणि ही महत्त्वाची भेट या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळते। लागवी तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून सातत्याने या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहू। ही भेट होत असताना एक मात्र भेट फार लक्षात राहणं महत्त्वाचं आहे आणि ती विसरता येणार
नाही. मध्यंतरी उदय सामंत हे शिवतीर्थावर पोहोचलेले होते. दोनदा राज ठाकरेंची भेट उदय सामंत यांनी घेतलेली होती आणि आजही जेव्हा एकनाथ शिंदे शिवतीर्थावर पोहोचतायत त्याही वेळी उदय सामंत शिवतीर्थावर पोहोचताना दिसतायत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठी सातत्यानं अपडेट देत राहणार आहे. तुर्तास इथंच थांबतोय. अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.